नमस्कार मित्रांनो, आज मी आलोय पवित्र आणि श्रद्धेच्या ठिकाणी आपल्या सुरूर गावातील प्रसिद्ध धावजी बाबा पाटील यांच्या मंदिरामध्ये. धावजी बाबा हे फक्त नाव नाही तर श्रद्धा, सेवा आणि विश्वासाचं प्रतीक आहे. आजही इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताची मनापासून प्रार्थना बाबा ऐकतात, असा गावकऱ्यांचा आणि भक्तांचा ठाम विश्वास आहे. आजारी माणसाला आराम मिळणं, अडचणीतून मार्ग सापडणं आणि मनाला शांती मिळणं अशा अनेक अनुभवाची उदाहरणं इथे ऐकायला मिळतात. बाबा प्रत्येक भक्ताच्या हाकेला धावून येतात. इथली शांतता, आजूबाजूचं वातावरण आणि बाबाचं मंदिर बघितल्यावर मन आपोआप शांत होतं. खरं सांगायचं तर हे ठिकाण फक्त भक्ताच्या दर्शनाचं नाही तर आत्मिक समाधानाचं ठिकाण आहे. येथील स्थानिक भक्त सांगतात की बाबाला आपण मनापासून कोणती इच्छा जर मागितली तर बाबा आपली ती नक्कीच पूर्ण करतात. फक्त तेवढा भक्तीमध्ये तेवढा भाव असला पाहिजे. मग काय, मी पण माझी इच्छा मागण्यासाठी मंदिराजवळ आलो व दर्शनाची मला आस लागली. आता आली होती खरी वेळ, कारण की माझंही दर्शन करण्याची वेळ आली होती. बाबाच्या मंदिरात जातात, मंदिर बघतात, माझंही मन तृप्त झालं. मूर्ती समोर उभं राहताच माझे शब्द कमी पडतील एवढी छान अशी मूर्ती होती. डोळे मिटले की मनामध्ये फक्त भावना येते. बाबांचं मन भरून असं दर्शन घेतल्यानंतर माझं मन एकदम आनंदी झालं व बाबांना मी माझ्या मनातील इच्छा सांगितल्या. त्यानंतर गेलो होतो मी बाबाच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी. बाबांची समाधीचंही दर्शन घेतल्यानंतर आजचा ब्लॉग मित्रांनो इथंच संपला. मित्रांनो, तुम्ही सुद्धा सुरूर गावामध्ये आल्यानंतर बाबांचं एकदा नक्की दर्शन घ्या. ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक आणि मला फॉलो करायला विसरू नका.